नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण मराठी व्याकरणामध्ये आपण अलंकार शिकत आहोत. काल आपण अनन्वय आणि अपन्नुती हे दोन अलंकार आपण शिकलो. त्याचे पुढचे दोन अर्थालंकार आपल्याला आज शिकायचे आहे. पहिला म्हणजे अतिशयोक्ती आणि दुसरा आहे अर्थांतरन्यास. आता काल आपण अलंकार म्हणजे काय शिकलो, त्याच्यानंतर उपमेय उपमान म्हणजे काय हे शिकलो. हे सगळं आपण शाळेत शिकलो आहोतच. परत एकदा आपण उजळणी केली आणि त्यानंतर आपण दोन अर्थालंकारही शिकलो, अनन्वय आणि अपन्नुती. तर आज आपण अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे दोन अलंकार आपण शिकणार आहोत. तर तिसरा अलंकार आहे आपल्या पाठ्यपुस्तकामधला अतिशयोक्ती. आता तुम्हाला या अलंकाराच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की अतिशय उक्ती, कुठल्याही गोष्टीचं अति प्रमाणात केलेलं वर्णन. उक्ती म्हणजे वचन किंवा वाक्य आपण असं म्हणूया, किंवा ज्या वाक्यामध्ये ज्या ओळीमध्ये कुठल्याही गोष्टीचं प्रसंगाचं वर्णन करताना अतिरेक केलेला असतो, अतिशय फुगवून सांगितलेलं असतं, तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की अतिशयोक्ती अलंकार म्हणजे कुठला अलंकार किंवा तो कसा ओळखायचा. आता वैशिष्ट्य सांगितले आहे बघा पुस्तकामध्ये की अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्य काय. तर त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते आणि ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. फुगवून म्हणजे त्याच्यात थोडंसं आहे त्यापेक्षा जास्त असं दाखवलेलं असतं आणि त्यामुळे वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता तिथे स्पष्ट होते. आता आपण नेमका अर्थ बघू. फुगवून केलेले असते म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात झालेली आहे असं तिथे वर्णन केलेलं असतं. उदाहरणार्थ समजा तुम्ही, आता तुमचं सामान्य उदाहरण देते मी मुलांचं, की एखादा मुलगा 3 तास अभ्यास करत असेल, पण तो सांगतो की मी क्लासेस करतो, मी ट्युशनला जातो, मी कॉलेज करतो, प्रॅक्टिकल करतो आणि परत मी 10-12 तास अभ्यास करतो. तर आता असं खरं पाहिलं तर हे अशक्य आहे. म्हणजे थोडं ठीक आहे, तो करत असेल भरपूर अभ्यास कॉलेजमध्ये किंवा ट्युशन क्लासेसमध्ये स्वतःचाही अभ्यास करत असेल, स्वयंअध्ययन, पण आहे त्याच्यापेक्षा जास्त फुगून सांगणं म्हणजे आपण म्हणतो की अतिशयोक्ती करतोय असं आपण बोलतो. किंवा बऱ्याच गोष्टी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा इतरत्र ऐकतो की आहे त्यापेक्षा जास्त त्याच्यात माहिती दिलेली असते किंवा वर्णन केलेली असते. त्यालाच आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो. म्हणजे अगदी ओळखायलाही पण सोपा आहे हा. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा, त्या वर्णनाची असंभाव्यता किंवा कल्पनारंजकता इथे स्पष्ट होते. असंभाव्यता म्हणजे अशक्यता, जी गोष्ट शक्यच नाही अशी दाखवलेली असते किंवा असं वर्णन केलेलं असतं, असं चित्रण केलेलं असतं की ते संभव नाही, ते शक्य नाही, पण तरी सांगितलेलं असतं. पण आपल्याला माहीत असतं की असं होणार नाही. पण एखाद्या गोष्टीची तुलना करताना किंवा एखाद्या युद्धाचं वर्णन करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या युद्धाची भयानकता जाणवण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी काही शब्द वापरले जातात, काही वेगळ्या प्रकारे वर्णन केलं जातं. त्यामुळे आपल्याला ती भयानकता स्पष्ट होते आणि म्हणून तिथे अतिरंजित वर्णन केलं जातं आणि म्हणून असंभाव्यता असं म्हणले. वर्णनाची असंभाव्यता स्पष्ट होते आणि कल्पनारंजकता पण, म्हणजे कधीकधी काल्पनिक पण ते असू शकतं आणि कल्पना पण किती रंजक असू शकते, किती अतिप्रमाणात तिचा वापर करता येतो साहित्यामध्ये, हे पण इथं स्पष्ट होतं. जसं तुम्ही निबंध लिहिता, आता तुमचंच उदाहरण सांगते. सर्वसामान्य जेव्हा तुम्ही निबंध लिहिता, आत्मचरित्रपर किंवा मनोगत मांडता, एखाद्या निबंधाला मी पंतप्रधान झालो तर, किंवा मी मुख्यमंत्री झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, वगैरे वगैरे तुम्ही शाळेत शिकलेले आहात. आता ह्या कल्पना, तुम्ही पंतप्रधान आहात किंवा राष्ट्रपती आहात असं समजून तुम्ही जी काय कल्पना करता आणि लिहिता, मी हे करेल ते करेल, बऱ्याच गोष्टी तुम्ही लिहिता किंवा सांगता किंवा एखाद्या भाषणामध्येही तुम्ही सांगता, तर तिथे बऱ्याच वेळा ते काल्पनिक असतं. आता ते खरं तर शक्य नसतं, संभव नसतं, पण ती असंभाव्यता तिथे स्पष्ट केलेली असते आणि म्हणून त्याला आपण अतिशयोक्ती अलंकार
असं म्हणू. जिथे अशक्यता, असंभाव्यता असते आणि कल्पनारंजकता. कल्पना म्हणजे आपण मनाने काही कल्पना केल्या असतात, काही आयडिया आपल्याला सुचतात, तर ते आपण शब्दामध्ये मांडलेलं असतं. आता बघा, पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला, म्हणून चंद्रावर डाग पडला, असं वर्णन केलेलं आहे. नळ दमयंती स्वयंवर ह्या काव्यामधलं, या ग्रंथामधलं हे ह्या ओळी आहेत बघा. काय ओळी आहे बघा. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे. अंबर म्हणजे आकाश. की नळराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आणि त्या घोड्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला, असं कवीने वर्णन केलं आहे. खरं तर हे शक्य नाही आहे. याच्यामध्ये अतिशयोक्ती केलेली आहे, असंभाव्यता आहे, अशक्यता आहे. पण नळराजाच्या घोड्याचं वर्णन करताना किंवा नळराजाचं वर्णन करताना इथे कवीने ही असंभाव्यता लिहिलेली आहे आणि म्हणून इथे अतिशयोक्ती हा अलंकार आपल्याला दिसून येतो. आता पुस्तकामधलंच दुसरं उदाहरण आहे बघा. पुस्तकामधलंच दुसरं उदाहरण आहे, मी वाचते. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता ह्या पूर्ण 4 ओळीमध्ये काय आहे की दमडीचं तेल आणलं आणि त्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना खरं तर वास्तव जे आहे, वस्तुस्थिती जी आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी फुगवून सांगितल्या, त्याचा अतिरेक झालेला आहे. म्हणून इथे अतिशयोक्ती अलंकार आलेला आहे. खरं तर हे शक्य नाही. आता दमडी म्हणजे काय, तर पैशाचा अगदी छोटासा भाग. पूर्वीच्या काळी, आता आपण वापरत नाही हे चलन, की दमडी, कवडी, धेला तुम्ही ऐकलं असेल की साधारण 265 दमडी म्हणजे 1 रुपया. तर एवढ्या कमी पैशामध्ये जे तेल आणलं, त्या तेलामध्ये सासूबाईचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भावोजींच्या शेंडीलाही ते लावलं, उरलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला आणि ते सांडलं आणि ते त्यात उंट पोहून गेला. म्हणजे इतकं अतिशयोक्ती वर्णन या इथे केलेलं आहे. म्हणून इथे हा अलंकार आपल्याला दिसून येतो. किंवा अजून एक उदाहरण आहे बघा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. आता मुंगीने सूर्याला गिळणं हा खरं तर अशक्य प्रकार आहे किंवा अशक्य गोष्ट आहे. पण कधी कधी वर्णन करताना कवींना अशा शब्दांचा वापर करावा लागतो आणि म्हणून तिथे आपल्याला अतिशयोक्ती अलंकार, जसं आपण युद्धाचं वर्णन वाचतो किंवा एखाद्या सोहळ्याचं प्रसंगाचं वर्णन वाचतो किंवा आता आपण आषाढी वारी आलेली आहे, वारीचं आता करोनामुळे तर ते शक्य नाही, पण आत्तापर्यंत आपण मागच्या वाऱ्या पाहिल्या असतील, ऐकल्या असतील, वर्णन आपण पंढरपूरचं ऐकलं आहे. कधी कधी आपल्याला गोष्टी अशक्य वाटतात, पण अशा त्याची भव्यता सांगण्यासाठी असे शब्द वापरलेले असतात आणि म्हणून तिथे आपल्याला अतिशयोक्ती अलंकार, की जिथे लक्षात ठेवा, जिथे कुठलीही गोष्ट किंवा वर्णन करताना किंवा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना आहे त्या परिस्थितीपेक्षा जास्त प्रमाणात ती फुगवून सांगितली जाते, तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो. आता हा आपण पाहिला अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय. याचे उदाहरणं परीक्षेमध्ये तुम्हाला येतील, उदाहरण दिलं जाईल आणि अलंकार ओळखा असं तुम्हाला उत्तर विचारलं जाईल कृतीपत्रिकेमध्ये. कृतीपत्रिकेचं स्वरूप आपण नंतर बघणार आहोत. त्यानंतर पुढचं आहे अर्थांतरन्यास. आता अर्थांतरन्यास म्हणलं की आपल्याला परत आपण लक्षात ठेवायचं की नावावरूनच आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्याच्यावरून मग आपल्याला अलंकार ओळखणं सोपं जातं किंवा शिकणं सोपं जातं. आता अर्थांतर म्हणजे काय, दुसरा अर्थ. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, अर्थामध्ये अंतर आहे. आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. म्हणजे एकाच अर्थाचे एक अर्थ असलेले एक उदाहरण आणि
त्याच्या ठिकाणी दुसरं उदाहरण आपल्या त्याच्या शेजारी ठेवलं जातं. आता नेमकं काय बघा, वैशिष्ट्य बघा, परत लक्षात घ्या. अर्थांतरन्यास म्हणजे दुसरा अर्थ तिथे शेजारी ठेवला जातो. किंवा नेमकं काय सांगायचं बाबा, त्याचं सार आपल्याला दुसऱ्या काही 2 ओळींमध्ये किंवा एका ओळीमध्ये सांगितलेलं असतं. जसं आता बघा वैशिष्ट्य बघा, अर्थांतरन्यास या आपण अलंकाराचं वैशिष्ट्य बघू की विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. म्हणजे एखादं विशेष उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यावरून एक सर्वसाधारण नियम किंवा सिद्धांत काय आहे बाबा त्यामागचा हे तिथे स्पष्ट केलं जातं. त्यानंतर सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. एखादं सामान्य विधान असेल तर ते कसं योग्य आहे त्यासाठी काही एक विशेष किंवा विशिष्ट उदाहरणं दिली जातात. जसं तुम्ही गणित शिकता, एखादा फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अनेक गणिताचे ते उदाहरणं तुम्ही सोडवता किंवा अनेक उदाहरणं सोडवता आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की हा विशिष्ट फॉर्म्युला इथे तयार होत आहे. हे असंच थोडंफार आहे. आता जसं तुम्ही फिजिक्समध्ये किंवा गणितामध्ये शिकला असताल की आता विशेष उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यावरून एक सार काढलं जातं की ह्याच्यामध्ये नेमकं कुठलं तत्त्व आहे. किंवा एखादं विशिष्ट विधान केलं जातं, एखादा सुविचार मांडला जातो, एक विशिष्ट सिद्धांत मांडला जातो, एखादा विशिष्ट नियम मांडला जातो आणि ते पटवून देण्यासाठी आपल्याला एखादं आपल्या रोजच्या व्यवहारातलं किंवा सर्वसामान्य उदाहरणं दिली जातात. याचा अर्थ आहे अर्थांतरन्यास. ही नेमकं त्याच अर्थाचं पण एक दुसरं उदाहरण आपल्या त्या तिथे मांडलं जातं, शेजारी मांडलं जातं किंवा त्या तिथे त्या ओळींमध्ये मांडलेलं असतं. आता उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल बघा तुम्हाला. पुस्तकामध्ये एक उदाहरण आहे, तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता बघा इथे एक सर्वसामान्य सिद्धांत आपल्याला कवीने सांगितलेला आहे की नळ दमयंती स्वयंवरामधलंच आहे, या काव्यामधलंच, की कवीने एक सामान्य सिद्धांत सांगितला आहे. काय शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे कठीण प्रसंगी कोणीही आपल्या कामाला येत नाही किंवा कठीण प्रसंगी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही. आता ते कसं, ते एक प्रसंग घडला हे लिहिताना किंवा नळ दमयंती या दोघांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग या काव्यामध्ये आलेला आहे. तर नळराजाच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग आहे की त्यावरून कवीने हा सिद्धांत इथे मांडलेला आहे. आता ते काय विशिष्ट उदाहरण काय दिलं आहे बघा. हंसाचं उदाहरण दिलं आहे की नळराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सगळे पक्षी घाबरून पळाले, त्याच्याजवळ कोणीही राहिलं नाही. आणि कारण भीतीने की आपल्यालाही पकडतील बाबा म्हणून त्या हंसाला वाचवायला कोणीही धावून गेलेलं नाही. आणि ह्या उदाहरणावरून कवी म्हणतो की जगाचा नियमच आहे, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे त्या शेजारी, या उदाहरणाच्या शेजारी त्यांनी हा एक सामान्य सिद्धांत मांडलेला आहे असं आपण म्हणू. किंवा हा जो सामान्य नियम आहे, कठीण प्रसंगी कठीण समय येता कोण कामास येतो किंवा कठीण प्रसंगी कोणीही आपल्या उपयोगी पडत नाही, आणि त्याच्या समर्थन करण्यासाठी किंवा ते पटवून देण्यासाठी हे उदाहरण इथे आलेलं आहे. आता इथे बघा आपण बघतो की हा सर्वसामान्य सिद्धांत काढलेला आहे या उदाहरणावरून. आता ह्याच्या उलट पण करता येतं की एक विशिष्ट विधान केलं जातं किंवा विशिष्ट सिद्धांत मांडला जातो आणि त्याच्यावरून एक सामान्य उदाहरण दिलं जातं. आता हे उदाहरण कोणतं बघा. न होई जरी सतत दुष्ट संग, न होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. आता बघा इथे एक विशेष सिद्धांत सांगितलेला आहे. काय सिद्धांत आहे की सज्जन लोक
सतत दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे सज्जनांचं, एक विशेष गुण आहे त्यांचा. काय? जरी ते दुष्टांच्या संगतीत राहिले तरी त्यांना गुण त्यांचा लागत नाही, की ते स्वतःची सात्विकता संपू देत नाहीत, नष्ट करत नाहीत. हा सज्जनांचा गुण आहे. आणि ते पटवून देण्यासाठी एक सामान्य उदाहरण आपल्याला कवीने दिलं आहे बघा. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. याचा अर्थ काय? साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचं झाड मात्र विषारी बनत नाही. चंदनाला तो सापाचा गुण कधीही लागत नाही. हे आपण पहिल्या उदाहरणाच्या उलट पाहिलं. आता आणखीन एक आहे बघा उदाहरण. तेल जळे, पूर्ण उदाहरण वाचते मी. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता हीन खरी. तुम्ही गाणं ऐकलं असेल भारतांब्यांचं, घनतमी शुक्र बघ राज्य करी. की त्या कवितेमध्ये खूप छान सुंदर अर्थ आहे कवितेचा. तिथे ह्या कवितेमधल्या या ओळी आहेत की आपण कुठल्याही संकटाला न घाबरता आपण तोंड दिलं पाहिजे. घनतमी शुक्र बघ राज्य करी, की इतक्या घनदाट अंधार आहे पण त्या ठिकाणी शुक्रतारा राज्य करत असतो, की शुक्रतारा आकाशात चमकत असतो. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. तर त्या कवितेमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे कवीनी. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. आता इथे काय म्हणतात बघा, ते एक आपल्याला ते विशेष सिद्धांत सांगतात ते आपल्याला, की मरणी अमरता आहे. मरणाला घाबरायचं कारण नाही, किंवा मरण ही काही फार वाईट गोष्ट नाही. मरणामध्येही अमरता आपल्याला आपण पाहिली पाहिजे. आता ती कशी? आता त्याचं उदाहरण बघा. त्यांनी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरु डुले. आता काय म्हणतात बघा ते, की फुलं गळून जातात म्हणजे ते मरण पावतात. आपण बघतो दररोज रोज नवीन फुलं येतात आणि ते मरतात, सुकतात. पण हे त्यांचं मरण नाही, त्याच्यामध्ये अमरता आहे. फूल गळालं तरी त्याला फळ लागतं आणि फळामध्ये बीज उरतं. बीजही उरलं नाही तरी त्या बीजातून परत नवीन वृक्षवेली तयार होतात त्या बीजामधून. म्हणजे फुलाचं मरण खरं तर नवीन वृक्षाचं जीवन आहे, बीजाचं जीवन आहे. म्हणून मरणी अमरता असते. आता दुसरं उदाहरण दिले. तेल जळे बघ ज्योत पाजळे. दिव्यातलं तेल, आपण तेलाचा दिवा लावतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की तेल संपत जातं, तेल नष्ट होतं. पण तसं नाही आहे. ह्या नष्ट होण्यामध्ये काय निर्माण होतं? बघ ज्योत पाजळे. आपल्याला प्रकाश मिळतो, अंधार नाहीसा होतो. म्हणजे तेलाचं जळणं हे काही नष्ट होणं नाही, त्यामुळे अंधकार नाहीसा झालेला आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये प्रकाशाचा उदय आपल्याला दिसतो. म्हणून मरणामध्ये अमरता आहे. का मरणी अमरता ही न खरी. खरं तर मरणामध्ये अमरता आहे, ही एक विशेष गोष्ट आपल्याला कवी सांगतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की अर्थांतरन्यास आणि अतिशयोक्ती हे दोन अलंकार आपण आज शिकलो. आणि त्याचे काही उदाहरणं आणि कृती आपण आता परवा सोडवूया नक्की. त्याच्या आधी परत एकदा मी सांगते की आपण अर्थालंकार शिकलो. अनन्वय, अपन्नुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. तर असे अनेक उदाहरणं आपण जेव्हा वाचतो तेव्हा तुम्हाला आता अर्थांतरन्यासमध्ये आपण 3 पाहिले, की हंसाचं उदाहरण आहे, त्यानंतर चंदनाच्या झाडाचं उदाहरण आहे, आणि इथे आपण पाहिलं शेवटच्या याच्यात फुलाचं उदाहरण आहे आणि दिव्याचं उदाहरण आहे. तेल जळे बघ ज्योत पाजळे वगैरे. तर अशा ह्या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला नेमका अलंकार कुठला आहे हे तुम्हाला कळेल. किंवा जनपळभर म्हणतील हाय हाय, ही कविता तुम्ही ऐकली असेल. मी जाता राहील कार्य काय, सगळे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाई. म्हणजे मी जरी मेलो तरी जगाला काहीही फरक पडणार नाही असं कवी म्हणतात या ओळींमध्ये. आणि याचा अर्थ असा आहे की आपण मेलो म्हणजे काही जग संपलं असं नाही, सगळं जग तसंच सुरू राहणार आहे, हे नेमकं कवीला सांगायचं आहे. आता असे अनेक उदाहरणं तुम्ही पुस्तकात किंवा पुस्तकाच्या बाहेरचे शोधून तुम्ही लिहून काढू शकता. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.